एक मोठी बातमी येते। दाभोलकर हत्या प्रकरणातील जामिनावरती सुटलेले संशयित विक्रम भावे यांच्या दाभोलकर हत्या आणि मी या पुस्तकाचे आज कोल्हापुरात प्रकाशन होतंय। दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे यांना अटक झाली होती। या हत्या प्रकरणात विनाकारण गोवलं गेल्याचा दावा संशयितांचा आहे। सनातन संस्थेशी निगडित असलेल्या अनेकांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती। मात्र आता या पुस्तकातून नेमके भावे काय मुद्दे मांडणार आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हे पुस्तक म्हणजे निरपराध हिंदू व्यक्तींच्या सत्यनिष्ठतेची आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची कहाणी असल्याचा दावा विक्रम भावे यांनी केलाय। त्यामुळे हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे। काल या पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्या प्रकाशन सोहळ्याच्या वेळची ही काही दृश्य आहेत। 2008 मध्ये ठाण्यातल्या गडकरी रंगायतांमध्ये स्फोट झालेला होता। त्या प्रकरणी सुद्धा विक्रम भावेंना अटक झाली होती आणि त्यानंतर दाभोलकर हत्या प्रकरणात रेकी करण्यात संशयितांना मदत केल्या प्रकरणी त्यांना अटक झाली होती। जेलमध्ये असताना नेमकं काय काय घडलं याचा उलगडा त्यांनी या पुस्तकात केलाय। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, भावेंच्या या पुस्तकाचं प्रकाशन तर काल झालेलं आहे, मात्र या पुस्तकांत त्यांनी काय मुद्दे मांडलेत? भावेंचं हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रकाशनाचे कार्यक्रम घेत आहेत। आज कोल्हापूरमध्ये सायंकाळी 5:30 वाजता हा प्रकाशनाचा कार्यक्रम होते आणि या पुस्तकाच्या माध्यमातून दाभोलकर हत्या प्रकरणाशी आपला दुरान्वयी संबंध नसल्याचा उल्लेख आहे ते करताना दिसून येतात। विशेषतः हिंदू म्हणून आपल्याला यामध्ये गोवण्यात आल्याचा आरोप आहे तो त्यांनी केलेला आहे। यासोबत काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं सुद्धा या पुस्तकामध्ये त्यांनी घेतलेले। त्यांनी या माध्यमातून राकेश मारिया आणि सुभाष सिंग या 2 पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी सनातन संस्थेकडे या संदर्भातले आहे ते बोट केलं आणि त्या दृष्टीने तपास केला आणि सनातन संस्थेचा यामध्ये संबंध असल्याचा प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न किंवा त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न आहे तो झाल्याचा आरोप आहे तो केला गेला। एकूणच हिंदू म्हणून आहे तो प्रामुख्याने त्रास देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे तो या ठिकाणी केला जातोय। खरं तर 20 ऑगस्ट 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर हे पुस्तक येते आणि एक आरोपीच या प्रकरणातला आहे तो या संदर्भातलं पुस्तक लिहिते। विक्रम भावे यांच्यावरती जो आरोप आहे ते रेकी करण्यामध्ये जो आरोपी आहेत त्यांना मदत पुरवल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती आणि त्यावरून त्यांना या ठिकाणी अटक झाली। मात्र ही अटक आहे ती विनाकारण केली गेलेली आहे। केवळ हिंदू म्हणून त्रास देणे आणि नरेंद्र दाभोलकर यांना हत्या झाली म्हणजे कुणाला तरी यामध्ये गोवावे लागणार होतं तपास यंत्रणेने, त्यामुळे आम्हाला गोवलं गेलं आणि त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जे होते पृथ्वीराज चव्हाण यांनी सनातन संस्थेकडे बोट केल्यामुळे हे सगळं घडलं अशा पद्धतीचा आरोप आहे ते त्यांनी केलेले। त्या पुस्तकामध्ये थेटपणे पृथ्वीराज चव्हाण यांचा उल्लेख आहे ते केलेला आहे। त्यामुळे हे पुस्तक सध्या वादग्रस्त ठरताना आपल्याला पाहायला मिळते। आज होणाऱ्या कार्यक्रमामध्ये संजीव पुनाळेकर हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत, ते सुद्धा या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत। त्यामुळे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे आजच्या या कार्यक्रमामध्ये नेमकं काय बोलतात आणि या पुस्तकाच्या माध्यमातून नेमका या हत्याकांडा पाठीमागचे जे बाबे आहेत त्याचा उलगडा काय होतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। श्वेता, बिलकुल ज्ञानेश्वर, आणि या संदर्भात आपण हीच माहिती घेतोय। काल ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं विक्रम भावे यांच्या, त्यांनी या तुरुंगामध्ये असताना नेमकं काय काय घडलं या संदर्भात काही खुलासे केलेले आणि हिंदू म्हणून आम्हाला दोषी ठरवलं गेलं असा आरोप त्यांनी यामध्ये केलेला आहे। या संदर्भात आपण आणखी बोलणार आहोत। सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देशमुख आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत। मिलिंदजी, स्वागत तुमचं न्यूज18 लोकमतमध्ये। दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये शिक्षा भोगलेले विक्रम भावे यांच्या पुस्तकाचं काल प्रकाशन झालं। बरेचसे काही मुद्दे त्यांनी या पुस्तकात मांडल्यानंतर हे पुस्तक वादग्रस्त ठरण्याची शक्यता जी आहे त्याबद्दल तुमचं काय मत? खरं तर त्यांना दाभोलकरांच्या केसमधून जे सोडण्यात आलेलं आहे त्या केसच्या निकालामध्ये लिहिलेलं आहे की हे लोकांना जरी आता सोडलेलं असलं तरी ते पुरावे ज्या पद्धतीचे एव्हिडन्स यांनी द्यायला पाहिजे होते सीबीआयने तेवढे देऊ शकले नमुळे म्हणजे सबळ पुराव्याअभावी त्यांची सुटका झालेली आहे। ते काही निर्दोष म्हणून सुटका नाही झालेली त्यांची, सबळ पुराव्याअभावी सुटका झाली। आणि विक्रम भावे स्वतः गडकरी रंगात्यांमध्ये शिक्षा झालेला माणूस आहे। कालच्या कोर्टामध्ये त्यांना शिक्षा झालेली आहे, म्हणजे ते आताच आरोपी झालेले आहेत, पहिल्यांदा झालेले आहेत अशी काही गोष्ट नाहीये। गडकरी रंगात्यांमध्ये आम्ही पाचपुते नाटकाच्या वेळेला यांनी विरोध केला आणि बॉम्बस्फोट केला। आणि त्या बॉम्बस्फोटाच्या खटल्यामध्ये निकाल लागून यांना शिक्षा झालेली आहे आणि वरच्या कोर्टामध्ये अजून तो केस पेंडिंग आहे म्हणून ते बाहेर आहे। तर वरच्या केसमध्ये निकाल लवकरात लवकर लागावा अशीच खरी आम्ही मागणी करतो। बिलकुल मिलिंदजी, धन्यवाद तुम्ही न्यूज18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।